आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये जमा. सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता 28 जिल्ह्यांमध्ये PM किसानचे 2,000, नमो शेतकरीचे 2,000, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा अशी म्हणून या तारखेला मिळणाऱ्या 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, सर्वांसाठी आनंदाची बातमी. PM किसानचा 23वा हप्ता, नमो शेतकरी महासमाधी योजनेचा 9वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना PM किसानचे 2 आणि नमोचे 2 तब्बल 4,000 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता PM किसानचा 23वा हप्ता, नमो शेतकरी महासमाधी योजनेचा 9वा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहे. आता कोणते बँक खात्यांमध्ये? यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक. ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये पैसे तुमचे इथं जमा होत आहेत. याचप्रमाणे ते इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, त्यानंतर IDBI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, कोटक महिंद्रा बँक, एअरटेल पेमेंट बँक. आता KYC ज्यांनी केलेली आहे तर अशांना इथं लाभ मिळत आहे. आता KYC कशाची करायची आहे? तर बँकेची तर KYC आहे, परंतु आम्हाला पैसे आलेले नाहीत. परंतु तुम्हाला तुमच्या PM किसानची KYC करायची आहे. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता हे जी तारीख ठरलेली होती, मंगळवारपासून राज्यभरातील शेतकरी बांधवांना PM किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी महासमाधी योजनेचा 9वा हप्ता, PM किसानचे 2 आणि नमोचे 2 असे मिळून 4,000 रुपये जे की मंगळवारपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना हप्ता डबल, अनेक जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करणे सुरू. 4,000 रुपये जमा होत आहे. ज्यांनी KYC केलेली आहे, आधार लिंक आहे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये. आता KYC केली तरच तुम्हाला नमोचा हप्ता इथं जमा होणार आहे आणि PM किसानचा देखील इथं हप्ता जमा होणार आहे. आता KYC कशाची? तर आता PM किसानची KYC तुम्हाला करणे गरजेचे आहे. बँक पासबुकला आधार लिंक करणे देखील गरजेचे आहे. याचप्रमाणे NPCI मॅपिंग करणे सुद्धा बँकेचे आवश्यक आहे. DBT सुरू असणे देखील आवश्यक आहे. जे की PM किसानचा 23वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. यासाठी तुम्ही जर KYC केलेले नाही तर तुमचे पैसे इथं थांबू शकते. आता KYC PM किसानची कशी करायची आहे? सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझर किंवा गुगल ओपन करून इथं तुम्हाला टाकायचं आहे PM किसान. PM किसान टाकल्यानंतर तुम्हाला इथं येईल KYC म्हणून ठळक अक्षरामध्ये दिसेल. त्यावरती क्लिक करा. आधार नंबर टाका तुमचा. आता तुम्हाला OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल. OTP आल्याच्या नंतर OTP टाकायचे आहे तर तुमची KYC इथंच कंप्लीट होऊन जाईल. आता KYC तर झाली, परंतु बरेच जणांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही किंवा OTP येत नाही. तर अशांसाठी CSC सेंटरवरती जा, जिथं ऑनलाईन सेंटर आहे. तिथून तुम्ही बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची KYC करून घ्या. म्हणजे थंब देऊन तुम्ही तुमची KYC करून घ्या. KYC केली तर तुम्हाला तुमचे राहिलेले हप्ते देखील इथं जमा होऊ शकते. याचप्रमाणे दुसरी जी अपडेट आहे म्हणजे आता PM किसानच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता ज्यांचं यादीमध्ये नाव आहे, आता ज्यांचं यादीमध्ये नाव आहे तर अशांनाच पैसे इथं येत आहे. सर्वप्रथम त्याआधी आपण 23वा आणि 24वा हप्ता, आता 23वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता जे की 4,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता या जिल्ह्यांची यादी, यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया झाल्यानंतर इथे आपलं हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर. यानंतर जे इथे यामध्ये नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर जे की आता 4,000 रुपये PM किसानचे 2 आणि नमोचे 2 इथं जमा होत आहे. यानंतर ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. आता PM किसानचं ज्यांचं यादीमध्ये नाव आहे आणि अशांनाच PM किसान आणि नमोचा हप्ता इथं जमा होईल. आता यादीमध्ये नाव कसं तपासायचं की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही, यासाठी 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं यादी चेक करू शकता, संपूर्ण गावाची यादी. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमचं गुगल क्रोम ओपन करून तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे PM किसान पोर्टल किंवा PM किसान टाकलं तरी चालणार आहे. बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करायचं आहे. बेनिफिशरी लिस्ट 2 नंबरचा पर्याय, यामध्ये तुम्हाला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे आपलं राज्य निवडा महाराष्ट्र, आपला तालुका जिल्हा निवडा आणि गाव निवडा आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा. तर तुम्हाला तुमच्या सर्व
गावातील लाभार्थ्यांची यादी तुमच्या मोबाईलवरती इथं 2 मिनिटांमध्ये ओपन होऊन जाईल. आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा. आता PM किसानचा 23 हप्ता आणि नमोचा 9 हप्ता जर आलेला नसेल तर ते कोणत्या कारणामुळे? आता PM किसान यादीमध्ये नाव नसलेले शेतकरी, ज्यांनी KYC PM किसानची केलेली नाही, आधार लिंक नसलेले शेतकरी बांधव, NPSA मॅपिंग बंद खाते असलेले लाभार्थी, खाते बंद असणे, जमीन पडताळणी अपूर्ण, नाव, आधार क्रमांक, बँक खात्यावर चुकीची माहिती, याचप्रमाणे अपात्र लाभार्थ्यांची आहे. तर आता थेट मंगळवारपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. PM किसानचा 23वा आणि नमोचा 9वा असे मिळून दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहेत. जर तुमची KYC राहिलेली असेल तर लगेच KYC करून घ्या. PM किसान नमो शेतकरी योजनेचे हप्ते जर बंद झाले असतील तर काय करायचं आहे? सर्वप्रथम तुम्हाला बँकेची तर KYC इथं करायचीच आहे. त्याआधी तुम्हाला PM किसानची KYC करा. बँक खात्याला आधार लिंक करा, NPSA मॅपिंग बँकमध्ये जाऊन चेक करा आहे की नाही, बँक खाते ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा, PM किसानच्या यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा. याचप्रमाणे 7/12 यामध्ये तुमचं नाव, बँक पासबुकवर आधार कार्ड नाव तुमचं सारखं आहे की नाही चेक करा. आता ज्यांना कोणाला आलेलेच नसेल पैसे तर कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर अखेर जे काही पैसे आहेत ते या बँक खात्यांमध्ये इथं जमा होत आहे. तर एकूण 4,000 रुपये मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा. 28 जिल्ह्यांमध्ये PM किसानचा 23वा आणि नमोचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात. मंगळवारपासून पैसे खात्यामध्ये येत आहे.